दैत्यदेशमादाय नत्वा ते सुरपन्दिनः उर्वशी मत्सर श्रेष्ठां पुरस्कृत्य दिवं ययुः इंद्राय नम्य सदसि शृण्वतां त्रिदिवोकसाम् उच्चुर्नारायण बलं शक्रस्तत्रासविस्मितः. अर्थात तेव्हा ते देवाचे अनुचर कामादिक ओम असे म्हणून नारायणाचे बोलणे मान्य करून त्याला नमस्कार करून उर्वशीला बरोबर घेऊन स्वर्गलोकी गेले. ते इंद्राच्या सभेत गेले. त्यांनी तेथे सर्व देवांसमोर नारायणाच्या अद्भुत सामर्थ्याचे वर्णन केले. ते ऐकून इंद्राला थोडे भय वाटले आणि तो विस्मय पावला. ऐकोनी नारायण वचन मस्तकांबुजी करुनिया नमन उर्वशी पुढा पासून कामादी गण निघाले वेगी. नारायणाचे उरुस्पर्शी उभी होती नारायणापाशी तेची नाव झाले तिसी. म्हणते उर्वशी स्वर्गांगना ते देवांचे देवदूत स्वर्गा पावले समस्त. मग शक्राचे सभे अंत सांगती अद्भुत नारायण शक्ती. तीही नारायणाचे चरित्र सांगितले अतिपवित्र. तेणे अवघेची सुरवर झाले थोर विस्मित पै. इंद्रे देखुनी उर्वशी तिसी भुलला अहर्निशी. बाहेर यावे सभेसी हे वर्षानुवर्षी नाठवे. हे प्रथमा मावर वार्ता जे का नारायणाची कथा. पुढील अवतार आता रूपनाथा अवधारी. ऐक राया अति अपूर्व छळवा दिया पूजा सर्व. करून दाखवी स्वयमेव पूर्णानुभव या नाव. आशंका भावे करिता भगवत भजन या परी इंद्र करी विघ्न. नारायण चैतन्य खन तेने विघ्ने संपूर्ण पराभविली. मा भाळ्या भोळ्या करिता भक्ती ऐशी विघ्ने जे छळू येती. तै कथा नव्हे भगवत प्राप्ती. ऐसा विकल्प चित्ती जणी धरीशी. ब्रह्मादिका सर्वभूता भ्रुकुटी मात्रे जो नियंता. त्या भगवंता ते भजता विघ्ने सर्वथा बाधू न शकती. ज्याचे नि इंद्रा इंद्रपण तो भावे भजता श्री नारायण. भक्तासी विघ्ने करी कोण हरिरक्षण निज भक्ता. इंद्रमुख कामादिक विघ्ने छळती सकळ लोक. त्यांचाही नारायण चाळक तो भक्तासी देख स्पर्शोनेदी. विघ्नासी भुलविले जेणे संपूर्ण तो नित्य स्मरता नारायण. अपधाके विघ्ने पळती जाण भक्त संरक्षण हरिनामे. करावया निजभक्त कैवार देवोधरी नानावतार. त्याच्या अवतारांचे चरित्र अतिविचित्र अवधारी. अर्थात याप्रमाणे नारायणाचे वचन ऐकून त्याच्या चरणांवर मस्तक ठेवून मदन आणि इतर सहकारी उर्वशीला घेऊन परत जाण्यास निघाले. उर्वशी हे नाव कसे पडले? ती नारायणापाशी उभी होती म्हणून तिला उर्वशी हे नाव पडले. ती पुढे स्वर्गात गेली म्हणून तिला अप्सरा म्हणू लागले. देवांचे ते दूत स्वर्गात इंद्राच्या सभेत गेले. तेथे त्यांनी नारायणाच्या अद्भुत शक्तीचे वर्णन केले व नारायणाचे मनोबल आणि शुद्ध पवित्र चरित्र सांगितले. ते ऐकून सर्व देव फारच चकित झाले. उर्वशीला पाहून इंद्र इतका मोहित झाला की वर्षानुवर्षे तो सभेत जाण्याचेही विसरला. ऋषी पुढे म्हणाले, हे राजा, नारायणाच्या पहिल्या अवताराची ही कथा आहे. आता पुढील अवतारांचा वृत्तांत ऐक. आपला छळ करणाऱ्या लोकांचाही सत्कार करणे हे पूर्णावस्थेचे मुख्य लक्षण आहे. यावर अशी शंका येईल की भक्तांना इंद्र विघ्ने करतो, पण नारायण चैतन्य घन असल्यामुळे त्याला विघ्ने बाधली जात नाहीत. त्याने विघ्नांचा पराभव केला. पण इतर सामान्य लोक भक्ती करू लागले तर त्यांना अशी विघ्ने छळू लागतात. तेव्हा त्यांना भगवत प्राप्ती होणे शक्य नाही. पण अशी शंका तू घेऊ नकोस. ब्रह्मदेवांपासून तृणापर्यंत सर्वांचे आपल्या नुसत्या दृष्टीने नियमन करणारा जो भगवान नारायण, त्याची भक्ती केल्यास विघ्ने काही करू शकत नाही. इंद्रालाही इंद्रपद देणाऱ्या नारायणाची भक्ती करणाऱ्यास विघ्ने कोण आणणार?
भगवान आपल्या भक्तांचा रक्षक आहे. जे इंद्र व मदन भक्तांना छळतात, त्यांचाही चालक नारायण आहे. तो भक्तांना विघ्नांचा स्पर्श होऊ देत नाही. त्याने विघ्नांनाही पूर्णपणे भुलवले. त्याच्या धाकाने विघ्ने पळून जातात. हरिनामानेच भक्ताचे रक्षण होते. भक्तांचा कैवार घेऊन भगवान अनेक अवतार घेतो. त्याच्या अवताराचे विलक्षण चरित्र आता ऐक. हंस स्वरूप्यवदतच्युत आत्मयोगं दत्तः कुमार ऋषभो भगवान् पितानः विष्णुः शिवाय जगतां कलया अवतीर्णस्तेन ऋता मधुभीता श्रुतयो हयसे. अर्थात हंसरूपी अच्युत अशा विष्णूने जगाच्या कल्याणासाठी दत्तात्रेय, सनतकुमार तसेच आमचा पिता भगवान ऋषभ इत्यादी अवतार आपल्या अंशाने धारण केले व आत्मयोग सांगितला. त्याने हयग्रीव अवतारामध्ये मधु नावाच्या राक्षसाचा नाश करून वेद परत आणले. गुप्तोपये मनुरीलौषधयश्च मात्से क्रोडे हतो दिदीच उद्धारतां भवसक्षमाम्. कौर्मे धृतोत्रीर मृतोन्मथने स्वपृष्ठे ग्राहात् प्रपन्नमीभ राजममुच्यतार्तम. अर्थात त्यानेच मत्स्यावतारात प्रलय झाला तेव्हा मनु, पृथ्वी व औषधी यांचे रक्षण केले. वराह अवतारात जलातून पृथ्वीचा त्यानेच उद्धार केला व हिरण्याक्ष दैत्याला मारले. कूर्मावतारात अमृत मंथनाच्या वेळी मंदार पर्वत त्याने आपल्या पाठीवर धारण केला आणि त्यानेच गरुडावर आरूढ होऊन आकाशमार्गे जाऊन सुसरीने पकडलेल्या गजराजाला सोडविले. सनकादिक ब्रह्मानंदन तेही पित्यासी केला प्रश्न, प्रश्नखंडन मिसे जाण केले ब्रह्मज्ञान हंसावतारे. नित्य स्मरता हरीचे नाम महाविघ्ने होती भस्म. त्याचे अवतार संभ्रम उत्तमोत्तम अवतारी. ज्याचेनी नामे पळे कृतांतू, ज्याचेनी नामे जन्ममरणा घातू. तो अवतारू श्री दत्तू मूर्तिमंतू परब्रह्म. नैष्टिक ब्रह्मचारी निश्चिती ज्यासी स्वप्नी नाही वीर्यच्युती. या लागी कुमार म्हणती अवतारमूर्ती सनकादिक. आणि आमचा जो का पिता ऋषभ नारायण ज्ञाता तोही अवतार नृपनाथा. जाण तत्वता भगवन मूर्ती येही नामी ऋषी संपूर्ण. अवतारी अवतरे नारायण जो जगाचा प्रतिपाळन. संशय श्रीकृष्ण अवतारे तोची स्वयेगा श्रीकृष्ण. मधुकैटभ निर्दाळून नामे जो का मधुसूदन. तोची अवतारून हयग्रीव झाला. तेने शंख मर्दून पुढती उद्धरिल्या बुडाल्या श्रुती. आणूनी तिथल्या रमया हाती जाण निश्चिती वेदरक्षणा. तेणीची मत्स्या व तारे प्रलय कालांबू महाभारे. मनुसकट रक्षिले धरे निज निर्धारे औषधीसी. तेणेची कमठा व तारा स्वपृष्टी धरुनी गिरीवरा. मंथोनिया क्षीरसागरा अमृत सुरवरा अर्पिले. तेणे आर्तत्राणा तांतडी वैकुंठीहून घालुनी उडी. गजाचे ग्राहबंधन तोडी उद्धरिले आवडी गजेंद्राते. अर्थात सनकादिक ब्रह्मकुमारांनी पित्याला प्रश्न केला व त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या निमित्ताने हरीने हंसावतार घेऊन आत्मयोग सांगितला. ज्या हरीचे नित्य नामस्मरण केले असता महाविघ्नेही जळून जातात त्याच्या उत्तमोत्तम अवतारांचे वर्णन ऐक. ज्याचे नाव ऐकताच कृतघ्न काळही पळून जातो. ज्याच्या नामस्मरणाने जन्ममरण नाहीसे होते. तो दत्तात्रेयांचा अवतार म्हणजे मूर्तिमंत परब्रह्मच आहे. जे नैष्टिक ब्रह्मचारी आहेत त्यांचे वीर्य स्वप्नातही पतन पावत नाही. म्हणून ज्यांना कुमार म्हणतात ते सनकादिक भगवंताचेच अवतार आहेत. आणि आमचा पिता जो ऋषभ त्याला नारायणाचे ज्ञान होते.
तोही भगवंताची मूर्तीच होय. या ऋषींच्या नावानेच नारायणाने अवतार घेतला व श्रीकृष्ण म्हणून स्वतःच्या अंशाने अवतार घेऊन जगाचे पालन करतो. श्रीकृष्ण म्हणून ज्याने अवतार घेतला तोच नारायण हैगिरू अवतार घेऊन मधुकैटभ राक्षसांचा नाश करून पूर्वी मधुसूदन नावाने प्रसिद्ध झाला होता. त्यानेच पुढे शंखासूर इत्यादी राक्षसांना मारून व सागरात बुडालेले वेद वर आणून ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केले. त्यानेच मत्स्यावतारामध्ये प्रलय काळाच्या जलाच्या महाभाराने भ्यालेल्या पृथ्वीचे मनु व वनस्पती यासह रक्षण केले. कुर्मावतारात त्यानेच आपल्या पाठीवर मंदार पर्वताला धारण करून क्षीरसागराचे मंथन करून देवाला अमृत अर्पण केले. दिनांच्या रक्षणासाठी गडबडीने वैकुंठातून उडी टाकूनही गजेंद्राला नकराच्या मिठीतून सोडविले व त्यानेच आवडीने त्याचा उद्धार केला. संस्तुन्वतोक्ति पतिताना श्रमणान ऋषींश्च शक्रम च वृत्रवधात स्तमसी प्रविष्टम देवस्त्रियो सुरगृहे पिहिता अनाथा जग्ने सुरेंद्रमभयाय सताम ऋषी है. अर्थात नारायणाचे इतर अवतार व कार्य असे की वालखल्य ऋषी कश्यपासाठी समिधा आणत होते ते अगदी छोटे होते म्हणून पुष्पत निर्मित खळग्यात बुडाले. इंद्राने त्यांचा उपहास केला त्यावेळी नारायणाने त्यांचा उद्धार करून त्यांना आपत्तीतून सोडविले. इंद्राने वृत्राचा वध केला त्यामुळे ब्रह्महत्या घडली. त्यावेळी इंद्र अंध तामस नरकात बुडाला तेव्हा इंद्रालाही नारायणाने सोडविले. तसेच असुरांच्या बंदीत पडलेल्या अगतिक देवस्त्रियांना नारायणाने अनेक अवतार घेऊन सोडविले. नृसिंह अवतारात साधूंना अभय देण्यासाठी हिरण्यकशिपूला मारले. मार्कंडेयो एकेवेळी बुडता अकाळ प्रळय जळी तेणे स्मरता वनमाळी तारी तत्काळी वटपत्र शायी शाळीग्राम पूजिता ऋषीश्वरी नळ वानरू ते अवसरी देवपूजा टाकी सागरी चेष्टा वानरी स्वभावे ते देखोनी ऋषीश्वरी शिळान बुडोत तुझ्या करी ऐसा शापते अवसरी क्षोभे करी दिधला ते शाळीग्राम सागरोदरी तरता देखिले ऋषीश्वरी काढा वया रिखता भीतरी लहरी करी निर्बुजले ते काळी ऋषीश्वरी आरती हरण स्तविला हरी तेथ अवतारोनी श्रीहरी ऋषी ते तारी पूजे सहित वृत्र वधिला वज्रघाते ते ब्रह्महत्या इंद्राते तेणे दोषे तो अंधत माते जाणपा निश्चिते बुडत होता तेथ अवतारोनी श्री अनंते चतुर्धा वाटुनी ते हत्येते शुद्ध केले इंद्राते कृपावंते कृपाळुवे जिणोनिया अमरपुरे हिरोनी देवांची अंतवरे ती कोंडोनिया समग्रे मुरे महा असुरे एकंदर केले तो मुरमर्दन श्रीहरी या लागी नावे मुरारी देवस्त्रिया काढोनी बाहेरी देवांच्या करी अर्पिता झाला जो असुरा माझी चुडामणी जो द्वेषिया माझी अग्रगणी तो हरिनामा ऐकता कानी अधिक शोभे मनी प्रज्वळू लागे जो पूर्ण क्रोधाचा उदधी जो अविवेकाचा महानिधी जो हरिस्मरे त्या पुत्राते बाधी गर्वमधी उन्मत तो हिरण्यकशिपू नखधारी स्वये निवटी नरकेसरी जो निजभक्तांचा कैवारी अभयकारी साधूंचा. अर्थात एकदा मार्कंडेय ऋषी प्रलय काळाच्या महापुरात बुडत होते. त्यांनी भगवान वनमाळीचे स्मरण केले तेव्हा बालमुकुंद रूपात वटपत्रावर शयन करणाऱ्या भगवंताने त्यांना तारले. एका ऋषीश्वराने शाळीग्रामाची पूजा केली. नळ नावाच्या वानराने आपल्या स्वभावाप्रमाणे शाळीग्राम समुद्रात फेकून दिला. ते पाहून ऋषीने नळाला शाप दिला
तुझ्या हातून शिळा बुडणार नाहीत. त्यावेळी शाळीग्राम समुद्रावर तरंगताना दिसला. तो काढण्यासाठी ऋषी समुद्रात शिरले, पण लाटांमुळे ते बुडू लागले. तेव्हा सर्वांचे दुःख निवारण करणाऱ्या हरीची त्याने स्तुती केली. त्यावेळी हरी तेथे अवतरला व त्याने शाळीग्रामासह ऋषीला वर काढले. इंद्राने वृत्रासुराला वज्राने मारले. त्याला ब्रह्महत्येचे पातक लागले. त्या पापामुळे तो अंधतामस नावाच्या नरकात बुडणार होता. इतक्यात भगवंत तेथे अवतरला व त्याने ती ब्रह्महत्या इंद्राकडून सोडवून तिचे 4 भाग केले आणि ते स्त्रिया, पावसाळ्यातील नद्यांचे पहिले पाणी, अग्नी व गायीचे तोंड अशा 4 ठिकाणी वाटून दिले आणि कृपाळूपणे इंद्राला शुद्ध केले. मूर नावाच्या दैत्याने देवांची नगरे जिंकली आणि त्यांच्या स्त्रियांना पळवून कोंडून ठेवले, पण श्रीहरेने त्यांना मारले. देव स्त्रियांना सोडविले व देवांच्या स्वाधीन केले, म्हणून त्याला मुरारी हे नाव प्राप्त झाले. हिरण्यकशिपू असुरांचा मुख्य होता. तो विष्णूचा द्वेष करणारा असून विष्णूचे नाव ऐकताच क्रोधाने भडकत असे. तो क्रोधाचा सागरच, अविवेकाचा महानिधीच. हरिस्मरण करणाऱ्या पुत्राला प्रल्हादाला त्याने अतिशय छळले आणि तो मदोन्मत्त झालेला होता. हरीने स्वतः नरसिंहाचे रूप घेऊन त्याला आपल्या नखांनी मारले. साधूंना अभय देणाऱ्या भक्त कैवारी हरीने ही व अशीच आणखी अनेक अवतार कार्य केली.